विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आमचे सन्माननीय सहकारी श्री अण्णा बनसोडेजी यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडतो आहे। महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुडलेली आहे, मातीशी ज्यांची नाळ जुडलेली आहे, असे एक आमदार अण्णा बनसोडे हे आज या ठिकाणी उपाध्यक्षाच्या पदावर विराजमान झाले, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। तर म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात। आपल्या इकडे बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ असतो। त्यामुळे आता एकीकडे अध्यक्षपदावर ॲडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्यासारखा एक विधिज्ञ बसलेला असताना त्यांच्यासोबत बराच काळ समाजकारण, राजकारण, महानगरपालिका, आमदारकी अशा वेगवेगळ्या भूमिका निभवणारे एक सदस्य आपले सहकारी म्हणून आता त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि मला असं वाटतं की यामुळे एक प्रकारे आपला अनुभव जो या विधानमंडळाचा एक विधिज्ञ म्हणून आहे त्याच्यासोबत मातीशी जुळलेला एक आपला सहकारी हा त्या ठिकाणी जेव्हा विराजमान होईल त्यावेळेस आपल्या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो। महाराष्ट्र विधानमंडळाला एक फार मोठी परंपरा आहे आणि या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, पॉंडिचेरीचे स्पीकर त्या ठिकाणी होते, त्यावेळी चर्चा चालली होती कोणाचं किती सभागृह चालतं। त्यावेळी असं लक्षात आलं की देशामध्ये सर्वाधिक काळ चालणारं सभागृह आपलं आहे। अनेक राज्य अशी आहेत बजेट सेशन 4 दिवसाचं होतं, 3 दिवसाचं सेशन होतं, 2 दिवसाचं सेशन होतं। आपल्या इकडे आपण बघितलं असं मध्ये, पण ठीक आहे कोविड होता म्हणून, म्हणजे दुसरं कारण नसेल कदाचित, पण पुन्हा आता आपण अधिक काळ सेशन या ठिकाणी करतो आणि म्हणून ही जी काही आपली परंपरा आहे ही परंपरा आपल्याला पुढे नेण्याचं काम हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर आणि सर्व सदस्यांवर निश्चितपणे या ठिकाणी आहे। आज आपण संविधानावर चर्चा करतो आणि भारताचं संविधान किती मोठं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी दिलेली आहे हे आपण आज बघू शकतो। चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले, ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी पान टपरी देखील चालवली असे आज राज्याचे उपाध्यक्ष झाले। हे भारतीय संविधानाने या ठिकाणी संधीची समानता जी आपल्याला दिली त्याचं यापेक्षा मोठं उदाहरण हे दुसरं असू शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा गौरव केवळ अण्णांचा नाही आहे, तर हा 13 कोटी जनतेचा गौरव आहे की ज्या जनतेने ही संवैधानिक व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे। मी अण्णांचं जसं अभिनंदन करतो तसं या सभागृहातल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः विरोधी पक्षाचं देखील अभिनंदन करतो। विरोधी पक्षाने देखील मोठं मन दाखवत ही निवड एकमताने झाली पाहिजे या दृष्टीनं कुठला दुसरा फॉर्म देखील भरलेला नाही आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी अण्णांना ही विनंती करतो की आपण त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपले दोन्ही कान शाबूत ठेवावेत। डावीकडे बसलात म्हणून डावीकडची बाजू जास्त ऐकून घेऊ नका, पण ती बाजू ऐकाच, पण थोडी इकडची बाजू देखील ऐका। पण मला विश्वास आहे की आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो त्यावेळी
झिरवाळ साहेब जेव्हा पीठासीन असायचे त्यावेळेस ते गमतीने म्हणायचे, मला जरा डाव्या कानाने कमी ऐकू येतं. तसं मला वाटतं की आपण निश्चितपणे म्हणणार नाहीत. त्यामुळे दोन्ही कानाने नीट ऐकू येणारे अशा प्रकारचे आमचे उपाध्यक्ष आता आपण सगळ्यांनी निवडले आपले उपाध्यक्ष. त्यामुळे आता विरोधी पक्षाला तक्रार करायला कुठेही जागा राहणार नाही हा मला विश्वास आहे. तसंही अध्यक्षांनी काही फार जागा तुम्हाला ठेवली असं मी मानतच नाही. पण अर्थात विरोधी पक्षाचं समाधान हे कधीच होत नसतं आणि जो विरोधी पक्ष समाधानी झाला तो विरोधी पक्ष कधीच प्रगती करू शकत नाही. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही असमानानीच राहाल. महाराष्ट्र विधानसभेचं जे उपाध्यक्ष पद आहे ते अनेक दिग्गज नेत्यांनी भूषवलेलं आहे. याच्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर जे नंतर लोकसभेपर्यंत पोहोचले, त्यानंतर गजाननराव गरुड, डॉक्टर पद्मसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, प्राध्यापक वसंत पुरके, त्याचप्रमाणे विजयराव आवटी, नरहरी झिरवळजी आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या शेंडे साहेबांना मी विसरलो